तुम्ही कुठून आणले मच्छी? ट्रॉम्बेची मच्छी आहे ही. चिंबोऱ्या येतं ट्रॉम्बेला. आमच्या चंबूरला जायला लागेल, तिथून रिक्षाला जायला लागेल, मानपूरला जायला लागेल. तुम्ही किती वाजता बसता माहिती? मी आमचं मावरं येतं इथं बसते. एक जवळ करून दाखवा ना ती मच्छी. येतात कितीला? मी ते आता हिसाब नाही सांगित बाई. फोटो येईल ना तुमचा, फोटो येईल तुमचा, फेमस येईल इकडे, सगळं आम्ही जमतील. टीव्हीला त्या बघा कशा. नाही नाही मावरं नाही. तुम्ही किती वाजता बसता इकडे आम्हाला यायला? म्हणजे लोकांना कळायला पाहिजे ना तुम्ही येणार म्हणून. म्हणजे मी 9 वाजता बी मावरं आलं, 8 वाजता बी आलं तरी कसं आहे पापलेट? 3000. हा 4000चा. किती मोठा आहे बघा. झालंय आता. फक्त आता वरण कोथिंबीर टाकायची. फिनिश. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे शुक्रवार आणि मी लास्ट जो व्हिडिओ बनवलेला तुम्ही खूप सारे कॉमेंट्स केले, खूप लाईक केले आणि मेन म्हणजे मला खूप व्ह्यूज गेले त्या व्हिडिओवर. 50+ क्रॉस केलं, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मी आत्ता आली आहे चेंदाणी कोळीवाड्यात आणि आता बघूया तिकडे काय मच्छी मिळते. कारण आता लास्ट टाईम आम्ही खूप मच्छी घेऊन गेलो, आता आम्ही खेकड्यांच्या शोधात आलो आहे. तर बघूया आता तिथे काय मिळतं आहे. ओ इथे पण खेकडे नाही आहेत, छोटे छोटे पापलेट आहेत खेकडे. ती कुठली मच्छी आहे? जिताडा. आणि हा काळा? हा बाकस. कुठली मच्छी आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला. कशी आहे ही? कशी आहे बाकस? ही 500ला जोडी देणार. 500ला जोडी. आणि जिताडा 300ला तुकडी. 300ला तुकडी. आणि आणतात कुठून तुम्ही मग? मुंबईवरून आणलेली आहे ही मच्छी आहे, मुंबईची. पण इथे आम्हाला कुठेच खेकडे दिसत नाही आहेत. तर चला जाऊया दुसरीकडे, बघूया मिळतात का. पाणी बघ किती साचलंय. चालेल. आत्ता आम्ही आलो आहे जांभेनाका मार्केटमध्ये. तिकडे मामलेदार मिसळ आहे आणि इकडे हा अग्निशामक दल आहे, फायर ब्रिगेड. आणि इकडे ह्या साईडला आपल्याला फिश मिळतात. तर आता बघूया तिकडे काय आहे. बघा काकी बसल्यात. काय आहे? खाडीची कोलंबी आहे इकडे. आणि ती कुठली आहे? कुठली आहे ती? व्हिडिओवर येते तुम्ही बघा चिंबोऱ्या. बघा चिंबोऱ्या. फेमस काय करायच्या आवरे मागाच्या नेलं तुम्ही काय केलं? किंमतच नाही केली अजून. आता आपण बोलूया. सांगा किती? 1000ची कमी नाही आहे. कमी नाही करत, भाव एकच. आम्ही खास इथे चिंबोऱ्या घ्यायला आलोय. कशा आहेत चिंबोऱ्या? 300च्या इकल्या. या मोठ्या मोठ्या मागताय. 200चा वाटा आहे. दिल्या टेस्ट ऑफ आंटी. 500च्या कमी नाही. दिल्या 500च्या. आता करा 400 नाही करी मना नाही. देतच नाही आहेत बाबा. नो बार्गेन ॲट ऑल. बारक ते तुम्ही कुठून आणले मच्छी? ट्रॉम्बेची मच्छी आहे ही. चिंबोऱ्या येतं ट्रॉम्बेला. आमच्या चंबूरला जायला लागेल, तिथून रिक्षाला जायला लागेल, मानपूरला जायला लागेल. तुम्ही किती वाजता बसता माहिती? मी आमचं मावरं येतं इथं बसते. एक जवळ करून दाखवा ना ती मच्छी. येतात कितीला?
मी त्याचा हिसाब नाही सांगित बाई. मावशी फोटो येईल ना तुमचा? नाही फोटो येईल तुमचा, फेमस येईल इकडे, सगळे आम्ही जमतील टीव्हीला. त्या बघा कशा बघूनच. नाही नाही मावरं नाही. तुम्ही किती वाजता बसता इकडे आम्हाला यायला? म्हणजे लोकांना कळायला पाहिजे ना तुम्ही येणार म्हणून. म्हणजे मी 9 वाजता बी मावळं आलं, 8 वाजता बी आलं चाहिए क्या औरत को तरी 9 ते संपे 9ला. आणि मासे टाकून द्या. त्यांना सांगितलं एक्स्ट्रा टाकायला, नाही टाकत आहेत त्या. थोडीच मच्छी आणली आहे, पण लोक बघा किती आहेत घ्यायला. लगेच संपणार आहे ही मच्छी. तिला उडती दाखव, उडती. संपली. हे बघा आत्ता होती, लगेच संपून गेली. काढली, माल काढला अजून. बघा हे बघा, आम्ही क्रॉस करतोय रस्ता. इथे पण बसल्यात आजी, बसल्यात. आजी कुठली मच्छी आहे? आणि हे काय चिंबोरी कितीचे ते? 550चे चिंबोरी. आणि कोलंबी कशी आहे? 200ची कोलंबी आहे. मोठी बघा किती आहे, साईज बघा किती मोठी आहे. इकडे आलं आपलं मामलेदार मिसळ आणि आम्ही तिकडे गेलेलो त्या गल्लीमध्ये राईड घेतली. आत्ता आम्ही आलो आहे विवियाना मॉलच्या समोरच्या साईडला. सर्व्हिस रोड आहे. इथे बघा मच्छी मार्केट चालू झालं आहे. खूप सारे मच्छी विकायला बसले तिकडे. बघा किती आहेत बघा, लाईनमध्येच आहे. बाजूला हायवे आणि इकडे हा सर्व्हिस रोड आहे. विवियाना ज्युपिटर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर आहे. जाऊन बघू आता. आमची मच्छी तर कधीच घेऊन झाली आहे, पण आम्ही तुम्हाला दाखवायला आलो इकडे. तुम्हाला वाटेल अरे कोपरीचंच एक मार्केट आहे, तसं नाही आहे. चंदणी कोळीवाडा पण आहे, हे पण आहे. कशी आहे मच्छी? 400ला 6. पापलेट छोटे किती? 400ला 6. आणि ही कुठले? ते तेल पाहिजे काय? काळा मासा आहे. कसा आहे तो? ते 200चे आहे, 150ला. किती? 150ला 150. 150ला आहे. हे 3 हे जेवढे 4 आहेत. लोक थांबले तिकडे घेत आहेत. पुढे जाऊया आपण. बघा हा कुठला आहे? आता काय माहिती कसा आहे तो? 800 रुपये. पापलेट बघा किती मोठी आहेत. बापरे बाप. कसं आहे पापलेट? 3000. हा 1500. 1500ला 2 आहेत हे पापलेट. ही 600ला रावस आहे. आणि हा बघा किती मोठा मासा आहे. पापलेट आहे हा, खापरी पापलेट. कसा आहे हा? 4000चा. किती मोठा आहे बघा. तुम्ही हातात घेऊन दाखवू शकतात का? दाखवा बरं. काय जड असेल. हा बघा किती मोठा मासा आहे. 3000चा आहे. ही कोलंबी आहे, ते बागडे. कोलंबी कशी? आणि 200. काकींकडे बघा किती मोठे मोठे मासे आहेत. खूप स्टॉल्स आहेत तिकडे. गाबोळी ना? गाबोळी बघा, रावसची गाबोळी कशी आहे? 1500ची रावसची आहे. आणि मासे बघा केवढे मोठे मोठे. साईज बघा केवढी मोठी आहे. हा कसा आहे? 3500 3500चा आहे. हा 4000ला 2 आहेत. साईज बघा किती मोठी आहे. हे बघा 900 ग्राम. हा बघा. अरे बापरे. हा बघा
जिताडा बघा कसा आहे जिताडा. कशी तुकडी आहे? 1000 रुपये तुकडा आहे. फ्रेश फ्रेश स्टॉक आहे. बेलापूरची मच्छी आहे ही. हे बघा इकडे पण. हे कसं आहे खेकडे? 2500ला. हे एवढे. अरे बापरे खूपच मोठी साईज आहे बघा. हा बघा किती मोठा आहे. तुम्ही काय घेतलं आत्ता इकडून? तिसऱ्या. आणि मग तुम्ही नेहमी इथूनच घेतात का? ते नेहमी ताजा आणि खात्रीचा मिळतो. खूप मच्छी दिसते. आणि ॲक्च्युली यांनी भाव जाम वाढवले आहेत. म्हणजे कायच्या काय आता श्रावण चालू होणार आहे ना, एवढे भाव वाढवले आहेत ना. आम्ही 500ला 3 चिंबोऱ्या घेतल्या. हे बघा चिंबोऱ्या किती मोठ्या आहेत. कशी आहे? 1500ला 6 आहेत इकडे. साईज एवढी मोठी आहे. अरे बापरे किती मोठी आहे. साईज खूप मोठी आहे. इकडे पण आहे मच्छी. हे बघा शिंपल्या आहेत. कोलंबी आहे. ही कुठली आहे? सौंदाळ आहेत बघा. कशी आहे सौंदाळ? 200 रुपयाची ती तेवढी. हे कसं आहे? 400ला 500ला 3. बघा मोठे आहेत फार. काळे मासे. ते काय घेतात मासे? मी ना आता कधी बघत होती घेतले पापलेट घेतलंय. हे इकडे छोटे छोटे मच्छी आहेत वाटतं. हे बघ जवळा वगैरे. जवळ आहे. जवळा करंदी पण आहे. साफ करून ठेवलंय. कसं आहे करंदी? कशी आहे? 100ला 200 आणि जवळा 100ला आहे सगळं. आणि हे छोटे मासे कुठले आहेत ते मासे? मी तिला सांगते काय आहे? टेंगली बोलतात, दांडी सुकट बोलतात. डेंगली. डेंगली कसा आहे तो वाटा? 100ला वाटा आहे. हे बघा इथे चिंबोऱ्या आहे. चिंबोऱ्या कशा इकडे? 1200च्या चिंबोऱ्या आहेत. आणि ही कोलंबी 300ची कोलंबी. बोंबील पण आहे तिकडे. बोंबील कसं आहे? 500. आणि हे 3000चा पापलेट आहे. छोटीवाली कशी आहे पापलेट? 900 रुपयाची आहे. हे बघा आता इथे एवढे सगळे खूप सारे स्टॉल्स आहेत. तुम्ही कुठूनही घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी वेगळे भाव आहेत. पण आता कसं श्रावण जवळ आला ना, तर भाव एकदम वाढलेत. 1.25च्या 1.25 घेऊ शकतात. आता आम्ही घेतली. आम्ही चाललो घरी. आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही चाललो घरी. सो फ्रेश फिश बघूयात. आता घरी जाऊन चिंबोऱ्या बनवूया मस्त कालवण. आता आलोय आपण मस्त कालवण करायला चिंबोरीचं. आपण लास्ट टाइम पण दाखवलेलं आहे ना, पण ते कसं होतं माहिती का? 1 मिनिटाचं होतं. झटपट होतं. झटपट 1 मिनिट. होतं. आता आपण हे कसं आपण छान पैकी आता दाखवणार आहे. आता हे आपण तेल टाकून घेतलं आधी. लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं. लसूण आणि असं थोडंसं लालसर होऊ द्यायचं. आणि नंतर आपलं वाटलेला मसाला, कांदा लसूण आणि सुकं घेतो. आता ह्याच्यात आता आपण बघ हे झालं ना का ह्याच्यात लाल मसाला टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे. हळद टाकायची. थोडासा गरम मसाला कमीच टाकायचा कारण वाटणामध्ये आपण टाकलेले गरम खडा मसाला. असं परतून घ्यायचं. आज चिंबोरे खूप मोठे मोठे भेटले तर आपल्याला. आता हे टाकून द्यायचं त्याच्यात. हे बघा जास्त काय मच्छी पाणी ठेवायचं.
हे फांगडे आहेत आता मिक्सरमध्ये आपण हे मिक्सरमधनं काढणार आहे त्याचं पाणी. फांगड्यांमध्येच रस खूप छान असतं. ते काढलेलं रस ते फांगड्यांचं आता केलेलं ते आपण ग्राइंड केलं ना त्याचा रस काढून ह्याच्यात टाकलं मी. आता आपण हे बटाटा टाकणार आहेत. आपण मागच्या वेळी काय टाकलेलं तर चिंचेचं कोळ टाकलेलं, तर मी आता काय टाकते आंब्याचे आमसुले. आंब्याच्या आमसुल्याने पण मस्त टेस्ट येते हो ना. बटाटे शिजले, मीठ पण टाकून झाले. आता फक्त वरनं छानपैकी आपण कोथिंबीर पेरलं झालं. झालंय आता फक्त आता वरनं कोथिंबीर टाकायची. फिनिश. आणि भाकरीसोबत आपल्या घावण्याबरोबर खायला तयार आहे. ही पहिली भाकरी तिची शक्यतो नाही येणार, आता आम्हाला जमतंय म्हणून आम्ही करतोय. हे बघा किती सोपी आहे. जसे आपण डोसे बनवतो मसाला डोसा तसं आपण हे करायचं. आणि ही डिश असते तशी ठेवायची झाकून आणि गॅस मोठा ठेवायचा. जरा क्रिस्पी होऊ दे जरा. निघतात बघ क्रिस्पी झाली की नाही. हे बघ बघ कशी. आता तुला मी हे पण केलेले चिंबोऱ्याचं कालवण रेडी झालेलं आहे गाईज. तुम्ही बघू शकता तिथे किती मोठे मोठे पीसेस आहेत. आणि इकडे आहे आपले घावणे, मस्त वाफळलेला भात आणि ही बोळे मच्छी फ्राईड. आता मी मस्त खाते. तुम्ही पण या जेवायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.